नमस्कार. मी हेमंत हेडक. कसे आहात सगळे? आशा करतो की नेहमीप्रमाणे मजेतच असाल. आणि नाही तर मी आहे ना, नेहमीसारखं तुम्हाला काही ना काही नवीन देण्यासाठी तुमच्यासमोर हजर होतो. चला तर मग आजही काहीतरी नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय. आज आज म्हणजे 2 ऑक्टोबर, म्हणजेच गांधी जयंती. आणि म्हणूनच आम्ही आज सकाळीच महात्मा गांधीजींचा माहितीचा संपूर्ण भाग आमच्या चॅनलवर अपलोड केला. तुम्ही जर पाहिला नसेल तर खाली त्याची लिंक दिलेली आहे. हा भाग संपूर्ण पाहून झाला की तुम्ही तो देखील भाग पाहू शकता. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की आज गांधी जयंती आहे म्हणून महात्मा गांधी यांच्या माहितीचा भाग आला, हे आम्ही समजतो. पण मग टायटल आणि थंबनेलवर लाल बहादूर शास्त्री यांचं नाव का? त्यांची माहिती का आज देतोय? पण बऱ्याच जणांना हे माहीत आहे का, आज भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. चला तर मग नेहमीप्रमाणे वेळ न वाया घालवता आजच्या भागाला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी मी एक नक्की सांगू इच्छितो की हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण या भागात देखील आपण नेहमीप्रमाणे शेवटी एक प्रश्न विचारणार आहोत, ज्याचं उत्तर या भागात कुठेतरी मी दिलंय. त्यामुळे हा भाग काळजीपूर्वक पूर्ण पहा. शास्त्री यांचे वडील शरद प्रसाद श्रीवास्तव हे एक शालेय शिक्षक होते आणि पुढे ते प्रयागराज येथील महसूल कार्यालयात लिपिक बनले. त्यांच्या आईचं नाव रामदुलारी देवी होतं. मुघलसराय येथील रेल्वे शाळेत मुख्याध्यापक आणि इंग्रजी शिक्षक मुन्शी हजारी लाल यांची ती मुलगी होती. शास्त्री 1.5 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांना नुकतीच नायब तहसीलदार या पदावर बढती मिळाली होती आणि बुबोनिक प्लेगच्या साथीने त्यांचे निधन झाले. शास्त्री तेव्हा फक्त 1.5 वर्षांचे होते आणि त्यांच्या आईचं वय तेव्हा फक्त 23 वर्ष होते. पतीच्या निधनानंतर त्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या माहेरी म्हणजेच मुघलसराय येथे आल्या आणि आपल्या वडिलांकडे कायमच्या आल्या आणि तिथे स्थायिक झाल्या. त्या लहान गावात शास्त्रींचं शिक्षण अगदी व्यवस्थित गेले. गरिबी असून देखील त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. पुढील उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना वाराणसीमध्ये त्यांच्या काकांकडे पाठवण्यात आले. त्यांना लहानपणी घरी सगळे नन्हे म्हणून प्रेमाने हाक मारीत. वाराणसीमध्ये शास्त्रींनी हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये 7वीत प्रवेश घेतला. अजून तरी त्यांच्या भारतात होणाऱ्या कोणत्याही राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नव्हता. त्यांच्या कुटुंबांचा देखील स्वातंत्र्य चळवळीशी काहीही संबंध नव्हता. ते शाळेत देखील ते रँकचे विद्यार्थी होते. पण मग असं का झालं की त्यांचा प्रवास भारतीय राजकारणाच्या दिशेनं सुरू झाला, तो थेट भारताचे पंतप्रधान या पदापर्यंत येऊन पोहोचला? चला आपण ते देखील जाणून घेऊया. लाल बहादूर शास्त्री यांचं शालेय शिक्षण व्यवस्थित सुरू होते. त्यांच्या हरिश्चंद्र हायस्कूलमधील शिक्षकांमध्ये निष्कामेश्वर प्रसाद मिश्र नावाचे एक प्रखर देशभक्त आणि आदरणीय शिक्षक होते. त्यांच्याशी शास्त्रींचा संपर्क वाढत गेला आणि मिश्रा यांच्या देशभक्तीने प्रेरित होऊन त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला रस अगदी खोलवर त्यांच्या मनात रुतून गेला. त्यांनी शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि बेन्सेंट यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींचा कार्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण ते जेव्हा 10वीत शिकत होते तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याचं झालं असं की त्यांच्या 10वीच्या अंतिम परीक्षेला 3 महिने बाकी होते आणि तेव्हाच बनारसमध्ये महात्मा गांधीजी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेला 10वीच्या वर्गात शिकणारे लाल बहादूर शास्त्री देखील उपस्थित होते. त्यावेळी गांधीजींचे असहकार आंदोलन सुरू होते. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेतून माघार घ्यावी आणि असहकार आंदोलनात सामील व्हावे असं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाने प्रेरित होऊन शास्त्री यांनी दुसऱ्याच दिवशी हरिश्चंद्र हायस्कूलमधून माघार घेतली आणि काँग्रेस पक्षाच्या स्थानिक शाखेत स्वयंसेवक म्हणून सामील झाले. आंदोलनात सरकारी निदर्शनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांना लवकरच त्यांच्या या कार्यामुळे अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात देखील टाकले. परंतु अल्पवयीन असल्याने त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले. जे.बी. कृपलानी नावाचे बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी व्याख्याते होते, जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते आणि गांधीजींच्या जवळच्या अनुयायांपैकी होते. तरुण स्वयंसेवकांनी त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची गरज आहे त्यांनी ओळखले आणि त्यातूनच गांधीजींनी काशी विद्यापीठाचे उद्घाटन केले. बनारस येथे उच्च शिक्षणाची राष्ट्रीय संस्था स्थापन केली आणि या नवीन संस्थेचे पहिले विद्यार्थ्यांपैकी लाल बहादूर शास्त्री हे देखील एक होते. त्यांनी तत्वज्ञानात प्रथम श्रेणीची पदवी घेतली आणि नीतिशास्त्रात त्यांनी शास्त्री म्हणजेच विद्वान ही पदवी देण्यात आली. ही पदवी संस्थेने दिलेली एक बॅचलर पदवी होती, पण हीच पदवी कायमस्वरूपी त्यांच्या मूळ नावाच्या मागे चिकटली. त्यांचे मूळ आडनाव वर्मा हे होते, पण आपण आजही त्यांना लाल बहादूर शास्त्री याच नावाने आपण ओळखतो. 1925 मध्ये विद्यापीठातून निघाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या सर्वंट्स ऑफ द पीपल्स सोसायटी म्हणजेच लोकसेवक मंडळचे आजीवन सदस्य झाले आणि मुझफ्फर येथे गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली हरिजनांच्या भल्यासाठी काम करायला सुरुवात केली. पुढे ते याच मंडळाचे अध्यक्ष झाले. 1927 मध्ये त्यांचा ललितादेवी यांच्याशी विवाह झाला.
त्या त्यांच्याच शहराजवळ असलेल्या मिर्झापूर येथे राहत होत्या. त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यावेळी लग्नामध्ये हुंडाईक पद्धत होती. तसं पाहता आजही भारतात हुंडा पद्धत आहेच, फक्त आपण या गोष्टीकडे कानाडोळा करतो. असो, त्यावेळी त्यांनी हुंडा म्हणून फक्त एक चरखा आणि हाताने विणलेली काही मीटर कापड त्यांनी घेतली होते. आज पाहता ही गोष्ट खूप छोटी वाटेल, पण तेव्हा हे क्रांतिकारी पाऊलच होते. 1928 मध्ये महात्मा गांधीजींच्या आव्हानानुसार शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय आणि परिपक्व सदस्य बनले. 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री देखील पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचं नेतृत्व केलं आणि एकूण 7 वर्षे ब्रिटिश तुरुंगवासात घालवली. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँक येथे गांधीजींनी भारत छोडो हे भाषण जाहीर केले आणि भारत छोडो हे आंदोलन सुरू झाले आणि याचाच परिणाम म्हणून तिकडे 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले. तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री देखील झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक आदर्श बनली. 1951 मध्ये ते दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. ते जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा एका रेल्वे अपघातात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी त्यांनी कोणालाही दोष न देता स्वतःला यासाठी दोषी ठरवले आणि त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हा संपूर्ण देशाने आणि संसदेने त्यांच्या या निर्णयाची प्रशंसा केली. त्यावेळीचे पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटनेबाबत बोलताना त्यांच्या इमानदारी वृत्तीची प्रशंसा केली. त्यावेळी ते म्हणाले की यांचा राजीनामा मी स्वीकारत आहे, कारण यापुढे पुढे हे एक आदर्श उदाहरण लोकांपुढे राहील. पण आता सत्तेच्या आणि पदाच्या मागे धावणाऱ्या नेत्यांना ही मूल्य आणि जबाबदारी काय समजणार? परिवहन मंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी सर्वप्रथम महिला कंडक्टरची नियुक्ती केली. पोलीस खात्याचे प्रभारी मंत्री म्हणून काम बजावताना त्यांनी जमावाला पळून लावण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार करण्याऐवजी त्यांच्यावर पाण्याचा जेटचा वापर करण्याचे आदेश दिले आणि त्यांचे हे नियम आजही पाळले जातात. 1947 मध्ये जातीय दंगली, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि निर्वासितांचे पुनर्वसन या कामात त्यांना यश आले. 27 मे 1964 रोजी जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष के कामराज यांनी पुढाकार घेऊन 9 जून रोजी लाल बहादूर शास्त्री यांना भारताचे पंतप्रधान बनवण्यात आले. 11 जून 1964 रोजी पंतप्रधान म्हणून त्यांच्या पहिल्या प्रसारणात ते म्हणाले, प्रत्येक राष्ट्राच्या जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा त्यांना कोणता तरी एक मार्ग निवडायचा असतो, पण आमच्यासाठी कोणतीही अडचण किंवा संकोच नाही. उजवीकडे किंवा डावीकडे पाहण्याची गरज नाही. आमचा मार्ग सरळ आणि स्पष्ट आहे. सर्वांसाठी स्वातंत्र्य आणि समृद्धीसह समाजवादी लोकशाहीची उभारणी, जागतिक शांतता आणि सर्व राष्ट्रांची मैत्री राखणे, असे म्हणून त्यांनी आपले ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट केले. पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात पहिला एक मोठा प्रश्न त्यांच्यापुढे येऊन पडला आणि तो म्हणजे राष्ट्रीय भाषा. भारत सरकारने हिंदी ही भारताची एकमेव भाषा व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु बिगर हिंदी भाषिक राज्यांनी याचा खूप विरोध केला. परिस्थिती शांत करण्यासाठी शास्त्रींनी आश्वासन दिले की बिगर हिंदी भाषिक राज्यांना पाहिजे तोपर्यंत इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल. शास्त्रींच्या आश्वासनानंतर दंगल शांत झाली. शास्त्रींनी केंद्रीय नियोजनासह नेहरूंची समाजवादी आर्थिक धोरणे चालू ठेवली. त्यांनी श्वेत क्रांती पाठिंबा दिला. दुधाचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत आनंद आणि अमूल दूध सहकारी संस्थेला पाठिंबा दिला आणि त्यांनी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना केली. देशभरात अन्न टंचाई खूप होती. त्यावर बोलताना त्यांनी लोकांना स्वेच्छेने एक वेळेचे जेवण सोडून द्यायचे आवाहन केले, जेणेकरून वाचलेले अन्न इतर लोकांना वितरित करता येईल. या गोष्टीची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच केली. त्यांच्या या आवाहनाला खूप प्रतिसाद मिळाला. सोमवारी कित्येक रेस्टॉरंटचे शटर बंद असायचे. त्यांच्या या आव्हानाला लोकांनी शास्त्री व्रत असे नाव दिले होते आणि देशातील अनेक भागांमध्ये हे शास्त्री व्रत पाळले जात होते. त्यांच्या शासकीय घराच्या बाहेर त्यांनी स्वतः लॉन नांगरून लागवड केली आणि संपूर्ण देशाला जास्तीत जास्त अन्नधान्य लागवड करण्यासाठी प्रवृत्त केले. भारताच्या अन्न उत्पादनाला चालना देण्याची गरज अधोरेखित करून दिली. त्यांनी भारतीय हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले. यामुळेच अन्नधान्य उत्पादनाला खूप वाढ झाली आणि यातूनच भारतीय अन्न महामंडळाची स्थापना करण्यात आली. अर्ध्या कच्छ भूमीवर हक्क सांगून पाकिस्तानी सैन्याने ऑगस्ट 1965 भारतीय सैन्याशी युद्ध पुकारले. त्यावेळी देखील त्यांनी पंतप्रधान या नात्याने चांगली कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी आक्रमणाला परतावून लावले. ही फक्त आपल्यासाठीच नाही तर देशातील सर्व नागरिकांसाठी अभिमानाची बाब ठरली. या सर्व गोष्टी 1965 मध्ये एकत्रच घडत होत्या.
त्यांनी तरीही गोंधळून न जाता अगदी व्यवस्थित हाताळल्या आणि याच दरम्यान त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. आपण आजही तो नारा अभिमानाने घेतो. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचं सत्य अजूनही उलगडलं नाही. 11 जानेवारी 1966 रोजी शास्त्री ताशकंत उझबेकिस्तान येथे 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा अंत करण्यासाठी शांतता करारावर सही करण्यासाठी गेले होते. त्या करारावर सही झाली आणि दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, ही अशी बातमी आली. शास्त्रींच्या अनेक समर्थकांनी आणि नातेवाईकांनी या परिस्थितीबाबत नकार दिला. यामागे काहीतरी कट रचण्यात आल्याचा त्यांनी दावा केला होता. त्यांची पत्नी ललिता देवी त्यांनी त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा दावा केला होता. तेव्हा त्यांना कोणतीही दाद मिळाली नाही. काही प्रतिष्ठित व्यक्तींनी या गोष्टींचा अभ्यास केल्यावर त्यांच्या देखील या गोष्टीचा ध्यानात आलं. त्यांनी देखील या सर्व घटनेची नीट तपासणी केली आणि याचिका दाखल केल्या. परंतु यामुळे इतर देशांसोबत संबंध खराब होतील हे कारण देऊन टाळाटाळ करण्यात आली आणि लाल बहादूर शास्त्री यांचं निधन आजही एक गूढ रहस्य राहिलंय. अशा या भारतीय नेत्याला आमच्याकडून मानाचा मुजरा. तर काय मंडळी, असे अचंबित का झालात? खरं तर अशा बऱ्याच कथा दडलेल्या आहेत आपल्या भारतात. एक एक करून आम्ही तुम्हाला ते सांगणारच आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्यावर लिखित काही पुस्तकं देखील उपलब्ध आहेत. तुम्ही घेऊन ते वाचू शकता. जसं की शांतीदूत लाल बहादूर शास्त्री, गोष्टीरूपी लाल बहादूर, या काही पुस्तकांची नावं मला माहीत आहेत आणि ती मी तुम्हाला सांगितली. तुम्ही वाचून याचा अनुभव नक्की आम्हाला शेअर करा, जेणेकरून आम्ही देखील वाचून त्या पुस्तकांची माहिती आमच्या पुस्तकांची सहल या कार्यक्रमात तुम्हाला देऊ. तर आता वेळ झाली आहे आपल्या प्रश्नाची. तर प्रश्न असा आहे की लाल बहादूर शास्त्री यांचं लक्ष भारतीय राजकीय क्षेत्राकडे वळवणाऱ्या त्यांच्या शालेय शिक्षकाचं नाव काय? त्याचं उत्तर लगेच आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. आशा करतो की आज तुम्हाला माहिती घेण्यात खूप मजा आली असेल. जर हो तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून पटापट शेअर देखील करा. आणि हो, आजचा महात्मा गांधींचा माहितीचा भाग देखील आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्यामुळे तो देखील पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला इथे आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.